कसंही वाचा, मराठीत वाचा, इंग्लिशमध्ये वाचा, काय प्रॉब्लेम. आता याची स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू काढायची आहे प्रत्येक डिजिट. त्याच्यामध्ये जेवढे डिजिट आले तेवढे लिहून घ्या. इथे 4 आहे, 8 आहे, इथे परत पॉईंटच्या पुढचे 8 आणि 4. आता पॉईंटच्या डाव्या बाजूची संख्या आपण कशा वाचतो? युनिट टेन्स म्हणजे एकक दशक. एकक म्हणजे 1 ने गुणतो आणि दशक म्हणजे 10 ने गुणतो. मग ह्या 4 जो आहे तो दशक आहे म्हणजे 4 गुणिले 10 म्हणजे याची व्हॅल्यू किती आली रे? 40. त्यानंतर 8 आहे, 8 गुणिले एकक म्हणजे 1 आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती आली? 8. बरोबर. त्यानंतर इथं काय आहे? दशांशच्या पुढचा. त्याला आपण कसं वाचतो? एकांश, सॉरी दशांश आणि शतांश. इथं काय आहे? दशांश म्हणजे काय? दशांश म्हणजे आपण खाली भागाकारात लिहितो की नाही? हा, दशांश म्हणजे 10. 10 ने भागायचं. 8 ला 10 ने भागलं. तर आता तुम्हाला माहिती आहे, मी शिकवलंय याचा अशा स्वरूपात जर पूर्णांक दिला, दशांश पूर्णांकामध्ये याची काय किंमत येते? 0.1. आणि इथे 4 ला आपण 100 ने भागायचं कारण शतांश आहे. मग इथं कसं लिहिणार आपण? 0.04. आता प्रत्येक डिजिटची किंमत तुम्हाला समजली की नाही? समजली ना?